नमस्कार मित्रांनो. तर एमपीएससी गट क मार्फत जवळजवळ 5707 जागांसाठी ऍड आलेले आहे. तर त्यामध्ये तलाठीसाठी सुद्धा 1500 प्लस जागा असणार आहेत. तर यासाठी परीक्षा पद्धत काय असणार आहे आणि पूर्व परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे हे आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण यामध्ये टोटल पोस्ट किती असणार आहेत, एक्झाम स्टेप्स काय असणार आहेत, मार्किंग सिस्टीम कशा पद्धतीने असणार आहे, एक्झाम फॉर्मॅट काय असणार आहे आणि पूर्व परीक्षेचा सिलेबस ह्या सर्व गोष्टी यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर त्यामध्ये आपण पहिला बघणार आहोत ग्रुप सी मध्ये आपल्याला किती पोस्ट असणार आहेत आणि कोणत्या कोणत्या असणार आहेत. तर त्यामध्ये टॅक्स असिस्टंट म्हणजेच कर सहाय्यक ही पोस्ट असणार आहे. त्याच्यानंतर टेक्निकल असिस्टंट, डायरेक्टरेट ऑफ इन्शुरन्स म्हणजेच तांत्रिक सहाय्यक व विमा संचालनालय. त्याच्यानंतर क्लर्क टायपिस्ट, टायपिंग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही पोस्ट असणार आहे म्हणजेच लिपिक टंकलेखक. त्याच्यानंतर विलेज रेव्हेन्यू ऑफिसर म्हणजेच आपली तलाठी, त्यालाच ग्राम महसूल अधिकारी सुद्धा म्हणतात. नेक्स्ट आहे सिनियर क्लर्क वरिष्ठ लिपिक. त्याच्यानंतर आहे सिनियर स्टोअर कीपर किंवा स्टोअर कीपर म्हणतात म्हणजेच वरिष्ठ अभिलेखपाल किंवा अभिलेखपाल. आणि लास्ट आहे असिस्टंट सुपरिटेंडेंट म्हणजे सहाय्यक अधीक्षक. अशा आपल्याला जवळजवळ यामध्ये 7 पोस्ट यामध्ये असणार आहेत. तर त्यामध्ये परीक्षेचे टप्पे, तर यामध्ये आपल्याला आता पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे 2 टप्पे असणार आहेत. आधी जी तलाठी भरती होती त्याला फक्त आपल्याला एकच टप्पा होता, एकच परीक्षा होती, सर्व सेवेमार्फत ती घेतली जात होती. तर आता आपल्याला यामध्ये 2 टप्पा असणार आहेत. तर पूर्व परीक्षा ही आपली एकूण 100 गुणांची असणार आहे आणि मुख्य परीक्षा ही आपली 400 गुणांची असणार आहे. तर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणजे एएमव्ही जी पोस्ट असणार आहे त्याच्यासाठी सुद्धा हा अभ्यासक्रम लागू असणार आहे. पण मुख्य परीक्षा जे असणार आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क, त्यांची मुख्य परीक्षा ही स्वतंत्र होणार आहे. त्यांची मुख्य परीक्षा ही 300 गुणांची असणार आहे. त्यामध्ये आपल्याला एकच पेपर असणार आहे. आणि जी गट के मध्ये इतर पद आहेत त्यांची मुख्य परीक्षा ही 400 गुणांची असणार आहे. त्यामध्ये आपल्याला 2 पेपर असणार आहे. पहिला पेपर आपला GS1, त्यामध्ये आपल्याला मराठी आणि इंग्रजी, आणि दुसरा पेपर असणार आहे तो आपला GS चा. अशा आपल्याला 2 पेपर यामध्ये असणार आहेत. त्याच्यानंतर परीक्षा योजना, तर पूर्व परीक्षेसाठी आपण हा बघणार आहोत फॉर्मॅट. तर त्यामध्ये प्रश्न असणार आहेत 100, एकूण गुण असणार आहेत 100 म्हणजे 1 मार्काला 1 क्वेश्चन इथं असणार आहे. दर्जा असणार आहे पदवीचा. प्रश्न हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही लँग्वेज मध्ये असणार आहेत. परीक्षेला वेळ असणार आहे 1 तास म्हणजे आपल्याला 60 मिनिटं एवढा इथं वेळ असणार आहे. आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप म्हणजे इथं आपल्याला MCQ टाइप ही परीक्षा असणार आहे. नेक्स्ट त्यामध्ये नकारात्मक गुणधर्म, तर तलाठीला यादी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही नव्हती. तर आता आपल्याला ग्रुप सी मध्ये इथं निगेटिव्ह सिस्टीम पाहायला मिळते. तर त्यामध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% म्हणजेच 1/4 एवढे मार्क एकूण गुणांमधून वजा केले जाणार आहेत. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक जर उत्तरे दिली असतील अथवा ज्या उमेदवाराने उत्तर पत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नचिन्हांचे चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नासाठी सुद्धा आपला 25% किंवा 1/4 एवढे मार्क आपले कमी केले जाणार आहेत. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज जर अपूर्णांकात आली तर ती अपूर्णांकातच राहणार आहे, म्हणजे पॉइंट्स मध्ये वगैरे आपण सुद्धा आपलं मार्क हे येणार आहेत. एखाद्या प्रश्नाचे उत्तर जर आपण अनुत्तरित असेल म्हणजे आपण एखाद्या प्रश्न येत नसेल त्यामुळे आपण सर्कल रंगवला नसेल तर त्या प्रकरणी नकारात्मक गुणधनी लागू नसणार आहे. तर आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे 1/4 एवढं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आपल्याला जे वर्तुळ असणार आहे ते सुद्धा नीट रंगवायचे. तो जर अर्धा चिन्हांकित असेल, नीट रंगवला नसेल, चुकीचा असेल तर आपल्याला तिथं मार्क 1/4 एवढं कमी केलं जाणार आहे. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आपला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अभ्यासक्रम. तर यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे आपण बघून घेऊ. तर त्यामध्ये आपल्याला इतिहास हा विषय असणार आहे. तर इतिहासमध्ये आपल्याला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहासचा अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट असणार आहे भूगोल. तर भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलासह विशेष अभ्यास पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट आहे आपला अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये 2 पार्ट पडतात, भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था. तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती असे डिटेलमध्ये आपल्याला पॉइंट दिलेले आहेत. याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स. तर करंट अफेअर्ससाठी आपल्याला जागतिक, महाराष्ट्रासह भारतातील सुद्धा करंट अफेअर्स करायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे राज्यशास्त्र. तर राज्यशास्त्रामध्ये इथे काही पॉइंट्स दिले नाही तर आपल्याला राज्यशास्त्र हा सगळा करायचा आहे. सामान्य विज्ञानमध्ये आपल्याला पुन्हा पार्ट्स दिले तर त्यामध्ये आपल्याला फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, प्राणीशास्त्र म्हणजे झूलॉजी, वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी आणि आरोग्यशास्त्र म्हणजे हायजीन्स हे त्यामध्ये सब पार्ट पडतात. याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे.
नेक्स्ट आहे अंकगणित. अंकगणित मध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि लास्ट आपला विषय असणार आहे बुद्धिमापन चाचणी. म्हणजे बुद्धिमापन चाचणीमध्ये आपला उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न म्हणजे रिझनिंगचे प्रश्न असणार आहेत. तर हे सगळं मिळून आपल्याला जवळजवळ गणित आणि बुद्धिमत्ता मिळून आपल्याला 20 प्रश्न असतात. तर हा होता याचा डिटेल्ड अभ्यासक्रम. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.